नमस्कार मित्रांनो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण फॉर्म क्रिएट केले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण राउटिंग म्हणजे काय आणि ते कसं यूज करायचं हे शिकणार आहेत. तर राउटिंग म्हणजे एका पेजवरून जर आपल्याला दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट व्हायचं असेल तर आपण राउटिंग यूज करतो. सिम्पल वर्डमध्ये काय लक्षात ठेवायचं, तर URL जर चेंज झाला तर आपला कॉम्पोनंट चेंज होतो. आता इथे आत्ता आपण काय करत होतो की दोन कॉम्पोनंट बनवले होते, टास्क फॉर्म आणि टास्क लिस्ट कॉम्पोनंट. पण रिअल प्रोजेक्टमध्ये आपल्याला दोनच कॉम्पोनंट नसणार आहेत, मल्टिपल कॉम्पोनंट्स असतील. तर तेव्हा आपण काय करणार, तर त्याच्यासाठी एका पेजवरून दुसऱ्या पेजवर मूव्ह होण्यासाठी आपल्याला राउटिंग यूज करतो. त्याच्या आधी तुम्ही हा सुद्धा चेंज करून घ्या की आपण जसं टास्क फॉर्म कॉम्पोनंट, टास्क लिस्ट कॉम्पोनंट असे कसे पण कॉम्पोनंट्स बनवले होते. तर मी इथे 4 फोल्डर क्रिएट केलेले आहेत: कॉम्पोनंट, मॉडेल, पेजेस आणि सर्व्हिस. तर सर्व्हिसमध्ये आपण जी सर्व्हिस क्रिएट केली होती ती इकडे घ्या. त्याच्यानंतर कॉम्पोनंट्समध्ये आपले 2 कॉम्पोनंट मूव्ह करा. अशा पद्धतीने पेजेसमध्ये 2 कॉम्पोनंट नवीन क्रिएट करून घ्यायचे, डॅशबोर्ड कॉम्पोनंट आणि टास्क कॉम्पोनंट. आता हे जे पेजेस बनवलेलं आहे हे फोल्डर आहे, त्याच्यामध्ये हे 2 स्टँड अलोन कॉम्पोनंट यूज केलेले आहेत. तर ह्याने काय बनेल की आपल्या प्रोजेक्टचं एक स्ट्रक्चर बनेल. आधी आपण स्टेप बाय स्टेप जाणार होतो, त्यामुळे तेव्हा बनवलं नव्हतं. पण आत्ता आपल्याला ॲडव्हान्स कन्सेप्ट शिकायचे आहेत, त्यामुळे एक स्ट्रक्चर असायला हवं, जेणेकरून आपल्याला समजेल की कॉम्पोनंटमध्ये आपण काय ठेवतो, मॉडेल्समध्ये काय ठेवतो, पेजेसमध्ये आपलं काय आहे. तर हे जे पेजेस आहेत ते आपल्या UI ला दिसणार आहेत, जेणेकरून आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती मूव्ह होऊ शकतो. बरोबर. आता राउटिंगची कन्सेप्ट शिकण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर ॲप राउट्समध्ये इथे app.routes.ts फाईलमध्ये आपण हे डिफाईन केलेलं आहे. बरोबर. तर ह्याचा अर्थ काय आहे, हा जो सिंटॅक्स आहे, जर तुम्ही काहीच पाथ दिलेला नसेल तर रिडायरेक्ट होणार डॅशबोर्डवरती. बरोबर. जर तुम्ही डॅशबोर्ड असा पाथ दिला तर तो कोणत्या कॉम्पोनंट म्हणजे कोणत्या पेजवर मूव्ह होणार, डॅशबोर्डच्या कॉम्पोनंट वरती मूव्ह होणार. तर राउटर हे आपण अशा पद्धतीने डिफाईन करतो, जे आपण app.routes.ts फाईलमध्ये डिफाईन केलेलं आहे. बरोबर. तर राउटिंगमध्ये पाथ आणि कॉम्पोनंट डिफाईन करून आपण एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती मूव्ह होतो. तर app.config.ts फाईलमध्ये म्हणजे पहिल्यांदा हे सेटिंग्स लक्षात ठेवून घ्या, म्हणजे तुम्हाला करायला सोपं जाईल. आता ही पहिली स्टेप झाली. app.config मध्ये आपल्याला अँग्युलरला सांगावं लागेल की आपण राउटिंग यूज करणार आहे. त्याच्यामुळे हे स्टँड अलोन कॉम्पोनंट असल्यामुळे इथे आपल्याला हे प्रोव्हाइड राउटर द्यावं लागेल. आता यानंतर आपला जो मेन कॉम्पोनंट होता ॲप कॉम्पोनंट आणि app.html. तर याच्यामध्ये आपण स्टार्टिंगचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तेव्हा आपण टास्क फॉर्म कॉम्पोनंटमध्ये इनपुट देत होतो आणि लिस्ट गेट कुठे करत होतो, टास्क लिस्ट कॉम्पोनंटमध्ये, जी मी इथे कमेंट केलेली आहे. तर आत्ता आपल्याला काय दाखवायचं आहे, तर आपल्याला पूर्ण जेव्हा पेज लोड होईल किंवा आपण जेव्हा आपला प्रोजेक्ट रन करू तेव्हा आपल्याला हे 2 पेजेस दिसले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक पेजवरती काय आहे ते आपण नंतर त्याच्यावर रिडायरेक्ट होऊन बघणार. पण नॉर्मली आत्ता आपल्याला हे पेजेस दिसले पाहिजेत. तर हे पेजेस दिसण्यासाठी आपण राउटर लिंक यूज केला आणि हा जो डॅशबोर्ड इथे मी डिफाईन केलेला आहे तो म्हणजे आपण ॲप राउट्समध्ये जे डॅशबोर्ड दिला होता पाथ, इथे 2 कॉम्पोनंटचे पाथ दिलेले आहेत ते, तर ते इथे आपल्याला हे मॅच झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. app.config.app.ts कुठे आहे, ओके, इथे. तर आपल्याला हे टास्क मॅनेजर हेडिंग दिसेल आणि आपल्याला एका नावबारमध्ये आपण 2 पेजेस ऍड केलेले आहेत. आता हे राउटर आउटलेट कशासाठी यूज करतो, प्रत्येक गोष्टीचा मिनिंग समजून घेतला ना तर तुम्हाला समजायला म्हणजे काही सुद्धा अवघड नाही वाटणार की का आणि कुठे काय यूज केलेलं आहे. तर राउटर लिंक जर हे राउटर आउटलेट जर बघितलं तर हा एक प्लेस होल्डर आहे, जिथे अँग्युलर पेज रेंडर करतो. जेव्हा आपण रन करणार आहे ना तर तेव्हा हे आपल्याला आउटपुट दिसेल, इथे आपल्याला पेज रेंडर करतो. आता इथे बघा, आपण जे 2 कॉम्पोनंट क्रिएट केले होते, स्टँड अलोन कॉम्पोनंट, डॅशबोर्डचा आपण पहिल्यांदा बघूया. डॅशबोर्ड HTML आणि डॅशबोर्ड TS फाईलमध्ये.
आता इथे तर आपल्याला स्टँडअलोन कॉम्पोनंट आहे माहिती आहे. आपल्याला डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर काय असतं तर आपल्या प्रोजेक्टची ओव्हरऑल समरी असते. आता आपण इथे टास्क कम्प्लिटेड, टास्क पेंडिंग आणि टोटल टास्क दाखवू शकतो, बरोबर, जे आपण इथे पेज लोड केल्यावर दाखवलेलं आहे. आता इथे टास्क सर्व्हिसमध्ये जाऊन गेट टास्क नावाच्या मेथडला आपण कॉल केलेला आहे आणि त्याची पूर्ण लेंथ म्हणजे टोटल. आणि आपण इथे फिल्टर यूज करणार आहे. कशावर यूज करणार आहे की ज्याचं स्टेटस कम्प्लिटेड असेल त्याची लेंथ म्हणजे ते टास्क कम्प्लिटेड मध्ये दिसतील. आणि सेम फॉर पेंटिंग. आता हेच आपण HTML मध्ये कसं बाइंड केलेलं आहे. डॅशबोर्ड नावाचं आपल्याला हेडिंग दिसेल आणि तिथे किती टोटल टास्क आहेत, किती कम्प्लिटेड टास्क आहेत आणि किती पेंडिंग टास्क आहेत हे दिसेल. हे झालं आपला डॅशबोर्ड. आता टास्क मध्ये आपण काय केलेलं आहे, जसं नॉर्मली आपण टास्क लिस्ट कॉम्पोनंट हे करतो तर .ts फाईल मधून आपण काहीच नाही इथे फक्त आपण इम्पोर्ट मध्ये आपल्याला हे दोन कॉम्पोनंट इम्पोर्ट्स करायचे. कारण हे एक पेज आहे, टास्क नावाचं पेज आहे. आपण जिथे या दोन कॉम्पोनंट मधून डेटा घेणार आहे. टास्क फॉर्म कॉम्पोनंट मध्ये आपण इनपुट देणार आणि तेच आपण टास्क लिस्ट कॉम्पोनंट. म्हणजे काय, इथे फक्त ह्या दोन कॉम्पोनंटचा रियूज झाला. इथे काहीही कोड लिहिलेला नाहीये तरी सुद्धा हा वर्क करतोय का तर फक्त या इम्पोर्टमुळे. म्हणजे कोडचा रियूज झाला. सेम कोड परत आपल्याला लिहायला लागलेला नाहीये. तर आता इथे आपण रन करून बघूया. हे बघा, जे आपण टास्क मॅनेजर, आता हे टास्क मॅनेजर आणि डॅशबोर्ड पेज म्हणजे रिडायरेक्ट कुठून झालं हे app.html. टास्क मॅनेजर आपल्याला हेडिंग दिसतो आणि हे डॅशबोर्ड पेज आत्ता नाही दिसत आहे. आत्ता आपल्याला हे दोन मेनू दिसत आहेत, डॅशबोर्ड आणि टास्क. हे म्हणजे हे डॅशबोर्ड आणि हे टास्क तुम्ही बघू शकताय. हे जे आहे ते आपले हे पेजेसचं नाव आहे. आणि आत्ता आपण काहीच पाथ दिलेला नाहीये, बरोबर. आपण पाथ दिलेला नाहीये त्यामुळे आपल्याला काय दिसणार, डॅशबोर्ड वरती रिडायरेक्ट होणार. आता आपण डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड नावाच्या कॉम्पोनंट डॅशबोर्डचा पाथ दिल्यानंतर कोणत्या कॉम्पोनंट वरती मूव्ह होणार आहे, डॅशबोर्ड. त्यामुळे आता इथे आपण बघूया, इथे जेव्हा मी डॅशबोर्ड वरती जाते तेव्हा हाच सेम डेटा दिसतो. आता जेव्हा मी टास्क च्या पेजवर क्लिक केला तर आपलं जे UI होता तो आपल्याला दिसतोय. आता इथे मी टास्क एक ऍड करते. आता लर्न अँग्युलर आपण बाय डिफॉल्ट जेव्हा टास्क ऍड करतो तेव्हा ते पेंडिंग ठेवतोय, बरोबर. आता इथे किती झाले टोटल टास्क, 3 झाले. त्यातले पेंडिंग किती आहेत, 2 आणि कम्प्लिटेड किती आहे, 1. आपल्या डॅशबोर्ड वरती टोटल टास्क 3, कम्प्लिटेड 1, पेंडिंग 2. सेम आता इथे पेंडिंग आता 3 दिसतील, कम्प्लिटेड 1 दिसेल. डॅशबोर्ड वरती परत केल्यानंतर टोटल टास्क 4, कम्प्लिटेड 3, पेंडिंग कम्प्लिटेड 1 आणि पेंडिंग 3. तर अशा पद्धतीने तुम्ही हे राउटिंग करून बघा, याची प्रॅक्टिस करा. राउटर आउटलेट का यूज करतो, कोणत्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे हे एक व्यवस्थित बघा. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एक ॲडव्हान्स कन्सेप्ट शिकणार आहोत. त्यामुळे स्किप नका करू, हेच तुम्ही करून बघा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे टास्क मॅनेज करू शकता, तुम्ही स्वतः हँडल करू शकता. आणि रिअल प्रोजेक्टमध्ये अशाच रिक्वायरमेंट असतात. रिअल प्रोजेक्टमध्ये मास्टर असतात, ट्रान्झॅक्शन्स असतात, डॅशबोर्ड. तर एका पेजवरून दुसऱ्या पेजवर मूव्ह होण्यासाठी आपल्याला राउटिंग हे शिकणं गरजेचंच आहे. तर ते तुम्ही हे करून बघा. थँक्यू सो मच.